मुंबईतील बदलतं वातावरण आणि वाढती उष्णता लक्षात घेता अनेक नागरिकांना जे आहे ते यामुळे उष्माघातासोबतच किडनीच्या आजाराला सुद्धा खरं तर सामोरे जाताना पाहायला मिळतात। वाढत्या तापमानामुळे फक्त उष्माघातच नाही तर आता किडनी आणि त्यासोबतच मूत्रमार्गाच्या संबंधित सुद्धा धोके हे त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात। नेहमी होण्यापेक्षा वेगवेगळे आजारसुद्धा नागरिकांना होत असल्याची माहिती आता डॉक्टरांकडून समोर येत आहे। त्यासोबतच वाढत्या उष्णतेचे परिणाम हे आता थेट आरोग्यावर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आला। त्यासोबतच काळजी घेण्याचे सुद्धा आव्हान डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर खाण्यापिण्यामध्ये आवश्यक असल्यास बदलसुद्धा करण्यात येत तितकेच बंधनकारक आहे। त्यासोबतच उष्णतेचा पारा हा जास्त असल्यामुळे आता स्वतःची काळजीसुद्धा घेणे तितकंच गरजेचं आहे। त्यासोबत घरातील बाहेर ज्यावेळीच उष्णता जास्त असेल त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडू नये असे सुद्धा आव्हान त्या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यासोबत जास्तीत जास्त हे पाणी पिणे, त्यासोबत उन्हाच्या दरम्यान उष्णता ज्यावेळी जास्त असेल त्या दरम्यान टोपी आणि छत्रीचा वापर सुद्धा करणे बंधनकारक असण्याचं माहिती ही आता डॉक्टरांच्या माध्यमातून देण्यात येते। त्यामुळे सध्या गरमी ही ज्या पद्धतीने वाढत आहे आणि या गरमीचे परिणाम आता नागरिकांना विविध आजारांना जे आहे ते सामोरे जाताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच हवामान विभागाच्या माध्यमातून जे आहे ते पुढील 2 दिवस हे उष्णतेची लाट ही अशीच कायम असणार असा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आला। त्यामुळे नागरिकांना एकंदरीत पुढील 2 दिवस जे आहे ते सतर्कतेचा इशारा त्यासोबत आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा त्या ठिकाणी हवामान विभागाने केल्याचे पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।